सो आजच्या व्हिडिओमध्ये ड्रॉइंगमध्ये स्टेप बाय स्टेप शेडिंग, स्मूथ शेडिंग कशी करायची ते आपण शिकणार आहोत. बघणार खूप जणांचा प्रॉब्लेम असतो की शेडिंग करताना लाईन दिसतात किंवा ड्रॉइंग पॅची दिसते किंवा मग ब्लेंडिंग नीट होत नाही. तर तेच आज आपण बघणार आहोत की ब्लेंडिंग कशी करायची. त्यापेक्षाही जास्त आपण बघणार आहे की स्मूथ ब्लेंडिंग कशी करायची. पण आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही पेन्सिल वापरून खूप जास्त रिअलिस्टिक आणि स्मूथ शेडिंग करू शकाल. येस. तर आज आपण बघणार आहे की स्मूथ शेडिंग आणि ब्लेंडिंग कशी करायची. जर तुम्हालाही स्मूथ शेडिंग करताना त्रास होतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी आज तुम्हाला माझी पर्सनल सोपी इझी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही एकदम स्मूथ असं शेडिंग आणि ब्लेंडिंग करू शकता. सो बेसिकली स्मूथ शेडिंगसाठी मी तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगते की फर्स्ट म्हणजे अजिबात पेन्सिलचे स्ट्रोक जे आहे ती दाबून ओढायची नाही. सेकंड गोष्ट म्हणजे ती डार्क ओढायची नाही. थर्ड गोष्ट म्हणजे ती जी स्ट्रोक आहे ती लेयर बाय लेयर करायची आहे. अजिबात डार्क शेडिंग करायची नाही आणि अजिबात प्रेशराईज करून कोणतीही शेडिंग करायची नाही, जेणेकरून तुमच्या ड्रॉइंगमध्ये पॅचेस येतील आणि तुमचे पूर्ण ड्रॉइंग खराब होऊन जाईल. सो चला तर मग स्टार्ट करूयात आपण आपल्या शेडिंगला. सो फर्स्ट आपल्याला बेस लेअर क्रिएट करून घ्यायचा आहे. सो एकदम स्टेप बाय स्टेप आणि पेशन्स ठेवून आपल्याला पेन्सिलने स्ट्रोक्स ओढायचे आहेत, जेणेकरून अजिबात पॅचेस येणार नाहीत आणि डॉट्स येणार नाहीत. नाहीतर जर एक जरी डॉट आला तर ब्लेंडिंग करताना पॅची एरिया क्रिएट होणार. सो एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला पेन्सिलने काम करायचं आहे. थोडासा वेळ जाईल बट पेशन्स ठेवून करायचं आहे. सो फायनली एकदम स्मूथ असा बेस लेयर आपला क्रिएट झालेला आहे आणि एकदम परफेक्ट झाला आहे. सो एकदम स्मूथ अशी ब्लेंडिंग होणार आहे, कारण अजिबात पॅचेस आलेले नाही आहेत आपल्या शेडिंग. जर तुम्ही फेस ड्रॉइंग किंवा हेअर ड्रॉइंग करत असाल तर स्मूथ शेडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट असतो. स्पेशली नोज, फॉरहेड अँड चिक्सवरती आणि चीनवरती खूप जास्त स्मूथ शेडिंग इम्पॉर्टंट असते. सो हँड प्रेशर, हँड कंट्रोल खूप जास्त गरजेचं आहे प्रत्येक आर्टिस्टला ॲज अ बिगिनर ऑर प्रोफेशनल. सो बेस लेयर तर तयार करून झाला आहे आपला आणि आता वेळ येते ब्लेंडिंगची. सो ब्लेंडिंग करताना एकतर तुम्ही ब्रश सर्क्युलर मोशनमध्ये यूज करायचा आहे. ब्रश यूज करायला जमत नसेल तर तुम्ही कॉटनचा किंवा मग टिश्यू पेपरचा सुद्धा यूज करू शकता. जसं की मी तुम्हाला दाखवते. टिश्यू पेपरचा यूजसुद्धा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्येच करायचं आहे. जेवढं एकदम सॉफ्टली प्रेशर कंट्रोल करून आपल्याला टिश्यू पेपरचा यूज करायचा आहे. हार्शली जर तुम्ही करायला गेलात तर तिथे पॅचेस येणार. तर एकदम सॉफ्ट, एकदम जेवढं आपल्याला जमेल तेवढं सॉफ्ट टिश्यू पेपर सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. त्याच्यानंतर जिथे डार्क एरिया आहे किंवा जिथे बियर्ड आहे, सो बियर्ड पण मी ड्रॉ करून घेतली, जेणेकरून तुम्हाला स्मूथनेस दिसेल. तर ब्रश फर्स्ट कधी तुम्ही ब्रश फिरवताना फर्स्ट तो क्लीन करून घ्यायचा. मग टिश्यू पेपरवर असो किंवा मग पेपरवरती असो, पण मी टिश्यू पेपरवरती क्लीन करते आणि त्याच्यानंतर मग ब्रश फिरवते, जेणेकरून जे ब्रशचे जे ब्लॅक हे असतात, ब्रशवरती जी ब्लॅक पावडर असते, सो त्याच्यामुळे सुद्धा पॅचेस येऊ शकतात. तर ॲट द एंड फायनल पार्ट आहे डिटेलिंगचा. सो डिटेलिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचं आर्टवर्क अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. सो पटापट मी डिटेलिंग करून घेतली. सो डिटेलिंग करताना सुद्धा एकदम स्मूथ प्रेशर कंट्रोल करायचा, कारण निडेबल इरेजर जेव्हा आपण टॅप टॅप करतो तेव्हा पूर्ण एरियासुद्धा क्लिअर होऊ शकतो. तर एकदम सॉफ्टली आपल्याला डिटेलिंग करायचे आहे आणि फायनली आपलं स्मूथ शेडिंग कंप्लीट झालं आणि हा आहे आपला फायनल लुक. सो मी तुम्हाला अशा काही 6 क्विक टिप्स देते जे तुम्हाला खूप जास्त युजफुल असतील आणि तुमच्या ड्रॉइंग जर्नीमध्ये किंवा स्केचिंग जर्नीमध्ये खूप खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट असतील तुमच्या लाईफमधला. सो मी तुम्हाला अशा क्विक टिप्स देते. त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज माझे तुम्हाला बघायला भेटतील आणि डे बाय डे तुम्हाला नवीन काहीतरी असं शिकायला भेटेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टिप नंबर 1, रफ पेपरवरती स्मूथ शेडिंग कटिंग जाते. सो त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी बिगिनर्स असो किंवा प्रो आर्टिस्ट असो, मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही स्मूथ पेपर वापरा, सो सेकंड टिप आहे, पेन्सिलची टिप जी आहे ती खूप शार्प नको आणि खूप जास्त ब्लंट पण नको. सो टिप नंबर 3, एकाच जागेवर खूप जास्त वेळ रबिंग करू नका.
टिप नंबर 4, डार्क पार्टसाठी 4B किंवा 6B पेन्सिलचा जास्तीत जास्त यूज करा. टिप नंबर 5, लाईट पार्ट्स जे आहेत, म्हणजे एकदम लाईट पार्ट्स जे आहेत, त्यासाठी तुम्ही HB किंवा 2B पेन्सिलचा यूज करू शकता. आणि टिप नंबर 6, जेव्हा तुम्ही ब्लेंडिंग करता किंवा लेयर बाय लेयर शेडिंग करता, तेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंडिंग करणं खूप खूप जास्त बेस्ट ऑप्शन आहे. टिश्यू पेपरने करा किंवा मग ब्रशने करा. ब्लेंडिंग हे सर्क्युलर मोशनमध्ये करा. ट्राय करून बघा. खूप खूप जास्त बेस्ट ऑप्शन आहे हा सर्क्युलर मोशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मूथ शेडिंग कशी करायची, ब्लेंडिंग कशी करायची आणि रिअलिस्टिक इफेक्ट कसा आणायचा हे बघितलं. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट ड्रॉइंग ट्युटोरियल तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे. आपण पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत